नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत बटाट्याची सुकी भाजी। तर त्यासाठी लागणारे साहित्य आहे हे बटाटे, 4-5 बटाटे आहेत आणि ते कुकरमध्ये उकडवून घेतलेले आहेत। एक 3 ते 4 शिट्या काढून घ्यायच्या कुकरच्या। आता हा एक मोठा बटाटा होता तर त्याचे 2 भाग केले, कारण काही वेळेला मोठा बटाटा अगदी असेल तर तो शिजत नाही म्हणून। बटाट्याची सालं काढून झालेली आहेत आणि त्याचे आता सुरीने तुकडे करून घ्यायचे। अगदी छोटेही करायचे नाहीत किंवा मोठेही नाही, मध्यम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत। सर्वात सोपी अगदी अशी ही भाजी आहे बटाट्याची। आता ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य: कढीपत्ता, मीठ, लसूण, मोहरी, जिरे, ओले खोबरे, कांदा, कोथिंबीर, हळद आणि तेल। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या, एक 3 मिरच्या, तुमच्या आवडीनुसार मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता, आणि ते जरा वाटून घ्यायचं आहे। कढईमध्ये छोटे 3 चमचे तेल घ्यायचं। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचं। मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचे जिरे घालायचे। जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेला। 2 मध्यम साईजचे कांदे इथे मी घेतलेले आहेत। कांदा थोडा परतल्यानंतर त्यात 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। आणि आता त्याच्यामध्ये आपण जे मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं होतं ते घालायचं आहे आणि थोडा वेळ आता पुन्हा हे कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचं आहे। 1-2 मिनिट तरी हे परतायचं आहे। आता हे थोडं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची, पाऊण चमचा। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि ह्याच्यामध्ये आता बटाटे सगळे घालायचे आहेत, बारीक तुकडे करून जे घातलेले आहेत ते। आणि ते पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे। मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता। आता लास्टला ओले खोबरे आणि कोथिंबीर घालायची। आणि आता हे करायचंय मिक्स मिक्स मिक्स।
आणि अशा तऱ्हेने ही बटाट्याची भाजी, सुकी भाजी तयार झालेली आहे। सगळ्यांना आवडणारा बटाट्याची भाजी हा प्रकार आहे। चुकूनच कोणतरी असेल की त्याला बटाट्याची भाजी आवडत नाही, नाहीतर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना बटाट्याची भाजी आवडतेच। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। वसुधाच किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह। धन्यवाद।